समाज आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण सुरू आहे आणि या सर्वेक्षणाचा आजचा शेवटचा दिवस आहे। आज 11:59 सर्वेक्षणासाठीचं जे सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर बंद होणार आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये सर्वेक्षणाचं 95% काम पूर्ण झाल्याचं कळतंय। मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सध्या राज्यभरामध्ये घरोघरी जाऊन अशा पद्धतीचं सर्वेक्षण सुरू आहे। एक भली मोठी प्रश्नावली देण्यात आली आहे आणि याच्या माध्यमातून हे सर्वेक्षण सुरू आहे। मात्र या सर्वेक्षणाचा आजचा अखेरचा दिवस आहे। याविषयी बोलूया, जितेंद्र शिंगाडे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत नागपूरवरून। जितेंद्र, सर्वेक्षणाचा आजचा अखेरचा दिवस आहे, सॉफ्टवेअर बंद होईल। नागपूरमध्ये 95% सर्वेक्षण झाल्याचं कळतंय। यावेळी आपण पाहिलेलं आहे की मराठा समाजाचा मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे। 23 जानेवारी ते 31 फेब्रुवारीपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करायचं होतं। त्या मात्र कालावधी हा कमी असल्याने त्यानंतर पुन्हा 2 दिवस म्हणजे आजपर्यंत 2 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती आणि आज हे सर्वेक्षण जे आहे ते आज पूर्ण होणार आहे। नागपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर 95% सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे। संपूर्ण राज्यातील अनेक जिल्ह्यांमधलं जे आहे ते सर्वेक्षण पूर्णत्व होण्याच्या मार्गावर आहे आणि राज्य मागासवर्ग आयोगाने हेही निर्देशित केलेलं आहे की आता पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नाहीये। त्यामुळे या आजच्याच दिवसापर्यंत हे जे आहे सर्वेक्षण पूर्ण करायचं आहे। अनेक प्रश्न विचारले जात आहेत, जर तुम्ही मराठा असाल तर, नाही तर केवळ नोंद करून सर्वेक्षण करण्यात येतं आणि आज संध्याकाळपर्यंत जवळपास रात्री 11:59 हे जे ॲप बनवलेलं होतं मोबाईल ॲपच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात येतं आणि मोबाईल ॲप 11:59 बंद होणार आहे आणि त्यानंतर जे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त आहेत त्यांना आपलं प्रमाणपत्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे सुपूर्द करायचं आहे। अगदी धन्यवाद जितेंद्र या अपडेटसाठी।